हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण आलेलो आहोत गोराडेश्वरचा ट्रेक करण्यासाठी। तर बघूयात हा छोटासा ट्रेक किती मजेदार आहे। गाइस आम्ही डबा टाकायला चाललोय। हे हाय, हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण आलेलो आहोत तळेगावच्या जवळ असलेल्या गोराडेश्वरचा ट्रेकला। हा ट्रेक एकदम छोटा आहे आणि ही हिल जी आपण बघतोय ही सुद्धा। तर बघूयात की ह्या ट्रेकचा थरारक अनुभव। मेरे को जानता और ये वीडियो वाली दीदी या ट्रेकला आपल्या सोबत आहेत हे सगळे। हाय, सो अशा प्रकारे आम्ही पहिला टप्पा पार केलेला आहे आणि अजून आपल्याला तिथपर्यंत जायचंय। तसा ट्रेक छोटा आहे पण इंटरेस्टिंग आहे। तिकडे जी गाडी पार्किंग केलेली दिसतात ना, तिथून आम्ही स्टार्ट केलं होतं आणि तिथून याचे दोन मार्ग आहेत। एक तर हा मार्ग जो तुम्ही बघताय, जिथून असे आम्ही इकडे आलो, किंवा एक दुसरा मार्ग आहे जिथे स्टेप्स आहेत। हा ये हमारा छोटा स्पाइडरमैन स्पाइडरमैन तूने चुराया देखो रील का चैन। चन्नुडू डुडू डुडू एक आम समस्या है, इसके लिए वैद्य ऋषि का सोमनाथचा गणपती। सही। ये लोगों देखो, ट्रेन जा रही है, ट्रेन इधर जा रही है। परेशान हो गए हम लोग 2.5 साल से। ये भी परेशान हो गए, हम भी परेशान हो गए। करो फिर। जो शॉट हवा होता तो मिळालेला। थँक्स केटा। केटा चालली माहेरी। ए हा, ये तर
आपल्या नागपूरची अजून शिकवून जाणार नाही. केताची बाहेरची साडीच्या ऐवजी माहेरचं धोतर. नवीन मूवी लवकरच घेऊन येत आहोत तुमच्यासाठी, खास मराठी दर्शकांसाठी. बाहेरचं धोतर. ऍक्च्युली सीन काय आहे की केतन गेले 15 दिवस पुण्याला होता आमच्याकडे, आणि आता त्याची पेंडा द्यायची वेळ आलेली आहे. सो त्याचं माहेर पेण आहे आणि तो पेणला चाललाय असं सगळे त्याला चिडवतात. मुलांचं नाव माहिती नाही पण एक नंबर वाटतं. झकास. कसं वाटतं तुला ट्रेकिंग करायला? छान वाटतं, पण जेव्हा झोपेत असतं तेव्हा नाही छान. इतकं खरं नसतं बोलायचं. सो अशा प्रकारे आमचा सॅटर्डेचा हा ट्रेक सक्सेसफुल झाला आहे आणि आता आपण निघूयात. बाय. ओके सो गाईज, इथेच आपण व्हिडिओ एंड करतो आहे आणि आपली रिटर्न जर्नी आपण स्टार्ट करतो. गाईज अँड बाईज, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि हे असे आहेत हे सगळे लोक, एक बाईट घेऊ देत नाही. ही एक अजून छोटी. म्हणूनच मी वेड्यावानी करते. सो मला तरी हा ट्रेक सुपर वाटलेला आहे. तुम्हाला कसा वाटला? पुण्याजवळ तुम्हाला एक छोटासा ट्रेक करायचा असेल 1-1.5 तासाचा तर तुम्ही गोराडेश्वरला नक्कीच येऊ शकता. तर ज्यांना कोणाला ह्याची इन्फॉर्मेशन पाठवायची असेल लगेच हा व्हिडिओ शेअर करा फास्ट. चलो बाय, सी या.